नमस्कार मंडळी, मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुमचं एकदा मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण पारंपरिक आणि चविष्ट अशी महाराष्ट्रीयन कटाची आमटी बनवणार आहोत। पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी खास कटाची आमटी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। त्यापूर्वी गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा। आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद नांदो। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 कप डाळ भिजत घातलेली होती, 1 तास भिजत घातलेली होती। त्यानंतर डाळसुद्धा आपली चांगली भिजलेली आहे। त्यानंतर पूर्ण डाळ आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे। पूर्ण डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपण 1 कप डाळ घेतलेली, त्यासाठी आपण 3 कप पाणी घालणार आहोत। पाणी आपल्याला जास्तच घालायचे आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे। झाकण लावून कुकर लावून घ्यायचा आहे 3 ते 4। तर बघू शकता इथे आपली डाळसुद्धा शिजून झालेली आहे। त्यानंतर त्याला एक वाटा घ्यायचा, त्यावर चाळणी ठेवून आपल्याला डाळ संपूर्ण निथळून घ्यायची आहे। त्यानंतर जो खाली आपल्याला पाणी जो मिळालेला आहे त्याचीच आपल्याला आमटी तयार करून घ्यायची आहे। तर ह्याच कटाची आपल्याला आमटी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी 1-2 कांदे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले, खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता आणि तेजपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर गॅसवर आपल्याला तवा ठेवून त्यावर थोडंसं तेल घालून त्यामध्ये 1 टेबलस्पून धने घालून घ्यायचे आहे। त्यानंतर तेजपत्ता, 1 टेबलस्पून तीळ घालून आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अद्रक घालून घ्यायचं आहे, ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं घालून आपल्याला चांगल्या प्रकारे तव्यावर भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं आपलं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। आणि नंतर मसाला थंड करून आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 3 टेबलस्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाला की त्यामध्ये आपल्याला जिरा घालून घ्यायचा आहे। जिरा चांगला तडतडला की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्यानंतर लगेचच आपल्याला आपण वाटण तयार केलेलं होतं ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत शिजून द्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा धने, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा धनिया पावडर घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। त्या चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे आपला मसालासुद्धा चांगला शिजलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण जे कटाचं पाणी होतं ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे। तर बघू शकता आपल्या आमटीलासुद्धा एक उकळी आलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायची आहे। तर बघू शकता आपली कटाची आमटी ती खाण्यासाठी रेडी झालेली आहे। ही कटाची आमटी तुम्ही गुढीपाडवा किंवा होळीसाठी बनवू शकता, अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गूळ किंवा चिंचेचं कोडसुद्धा घालू शकता। तर अशा पद्धतीने आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। ह्या गुढीपाडव्याला तुम्ही ही कटाची आमटी नक्की बनवून बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही कटाची आमटी कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। तोपर्यंत धन्यवाद।